एवढा खर्च केला होता, सर्वेमध्ये तुमचं नाव होतं, मग तुमची उमेदवारी कापली, तुम्ही नाउमेद झालाय का? नाउमेद व्हायचा प्रश्न येत नाही. मी अनेक वर्ष 20 वर्ष झाले माझ्या वडिलांची जी ट्रस्ट आहे त्या न्यासनी मी अनेक वर्ष लोकांची सेवा करत आलोय आणि मला इथून पुढे पण ती सेवा मी चालूच ठेवणार आहे. असं नाही की मला काय अन्याय झाला किंवा माझ्यावर काय मी नाराज आहे. नाराज व्हायचं कारण नाही. माझ्या मागे माझं कुटुंब आहे. आम्ही सगळं कुटुंब असतील एकजुटीने विचार करून हा निर्णय घेतला की आपल्याला कुठल्याही पक्षात अपक्ष किंवा कुठली आघाडी करायची नाही आणि आपल्याला खंबीरपणे आपल्या आमदारांच्या मागे, अजितदादांच्या मागे उभं राहायचंय. त्यामुळं या प्रभागामध्ये आरोपही झाले की पैशांची देवाणघेवाण झाली इच्छुक उमेदवारांनी, आणि काही उमेदवारांनी तर पक्षाचे राजीनामे पण दिले, ज्यांची उमेदवारी कापली. अशा परिस्थितीत तुम्ही पक्षाच्या मागे राहण्याचा निर्णय का घेतला? पक्षाचा देवाणघेवाणाचा भाग हा आता माझ्या काय ऐकण्यात आलेलं नाही आणि ह्या गोष्टी खूप होतात. राजकारण जसं तापत जातं, देवाणघेवाण झालेली कळती, हे कळती, पण असं काय घडलेलं नाही आहे. पक्षाने जे योग्य विचार केला असेल त्याप्रमाणे ते कॅन्डिडेट बसले. मी ओबीसी मधून इच्छुक होतो. ओबीसी मधून मला वाटतं की प्युअर ओबीसी द्यावा. समोरच्या पक्षाचा प्युअर ओबीसी उमेदवार आहे, त्यामुळे त्यांनी तो असा विचार केला असेल की प्युअर ओबीसी उमेदवार द्यावा. त्याप्रमाणे त्यांनी तो उमेदवार तिथे नेमणूक केली. प्युअर ओबीसी देतात. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.